गोविंद तांड्यातील सांडपाण्याचा प्रश्न ऐरणीवर आला असून शाळेकडून गटार बंद करण्याची मागणी करण्यात आली, मात्र ग्रामपंचायतीनं नकारात्मक उत्तर दिले। उत्तर सोलापूर तालुक्यातील कवठे नजीकच्या गोविंद तांडा परिसरातून वाहणाऱ्या सार्वजनिक गटारातील सांडपाण्यामुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्याला धोका निर्माण होत असल्याचा मुद्दा समोर आला असून याबाबत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गोविंद तांडा कवठे आणि ग्रामपंचायत कवठे यांच्यात पत्रव्यवहार झाला आहे। या प्रकरणामुळे गावातील नागरिकांमध्येही चिंता व्यक्त केली जात आहे। जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापकांनी गटारातून वाहणारं सांडपाणी शाळेजवळून जात असल्यानं विद्यार्थ्यांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता असल्याचं नमूद करत संबंधित प्रशासनाकडे लेखी तक्रार केली आहे। पत्रामध्ये उघड्या गटारातून वाहणाऱ्या घाण पाण्यामुळे दुर्गंधी पसरत असून विद्यार्थ्यांच्या आरोग्याला धोका निर्माण होत असल्याचं म्हटलं आहे। तसंच या प्रश्नावर तातडीनं उपाययोजना करून गटारातील सांडपाणी बंद करण्याची मागणी करण्यात आली आहे। प्रवेशोत्सव साजरा करण्यासाठी आज लवकरच आम्ही शाळेमध्ये आलेले असताना जवळजवळ 3 ते 4 दिवस झालं मी या संदर्भात म्हणजे तुम्हाला पाठीमागं दिसत असेल की ड्रेनेजची लाईन फुटलेली आहे, ती कोणत्या कारणासाठी फुटलेली आहे आणि त्या पाठीमागील नेमकं कारण काय आहे याची कल्पना मला नाही आहे। पण 12 तारखेला ज्या वेळेस शाळा पूर्वतयारीसाठी मी इथं शाळेत आले होते त्याच दिवशी मी ग्रामसेवक ग्रामपंचायतीतले सरपंच यांच्याशी संपर्क साधून याबाबत काहीतरी निर्णय घ्यावा अशी विनंती केली होती। त्यानंतरनं आमचे आदरणीय श्री बी.डी. कोळी साहेब हे देखील काल म्हणजे 14 जून 2026 रोजी शाळा भेटीसाठी आले होते। त्यांनी देखील फोनवरून सरपंचांशी संपर्क साधला। 4 दिवसामध्ये व्यवस्थित करून देतो असं त्यांचं उत्तर आहे। पण आज नेमकं शाळेचा पहिला दिवस आणि ही शाळेची अशी दयनीय अवस्था असेल तर विद्यार्थ्यांचं आरोग्यावर प्रश्नचिन्ह निर्माण होतो। तर या बाबतीत लवकरात लवकर काहीतरी निर्णय घ्यावा अशी मी विनंती करते। दरम्यान ग्रामपंचायत कवठे यांनी या संदर्भात उत्तर देताना संबंधित गटार सार्वजनिक स्वरूपाची असल्याचं स्पष्ट केलं आहे। ग्रामपंचायतीनं दिलेल्या पत्रानुसार गोविंद तांड्याजवळील गट क्रमांक 66/1 मधून वाहणाऱ्या गटारातील पाणी बंद करण्याबाबत यापूर्वीही चर्चा झाली होती, मात्र हा प्रश्न अद्याप अंतिम निर्णयाच्या प्रतीक्षेत असल्याचं सांगण्यात आलं आहे। ग्रामपंचायतीनं आपल्या पत्रात नमूद केलं आहे की सांडपाण्याचा प्रवाह अचानक बंद केल्यास परिसरातील नागरिकांच्या आरोग्य आणि स्वच्छतेसंदर्भातील इतर समस्या निर्माण होऊ शकतात। त्यामुळं शासकीय स्तरावर अंतिम मार्गदर्शन आणि निर्णय होईपर्यंत गटारातील पाणी पूर्ववत सुरू ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे। यासोबतच ग्रामपंचायतीनं संबंधित गटातील शेतमालकांना पूर्वीप्रमाणे गटारातील पाण्याचा निचरा सुरू ठेवण्याचे निर्देश दिल्याचंही पत्रात नमूद केलं आहे। अंतिम निर्णय होईपर्यंत नागरिकांनी सहकार्य करावं असं आवाहन ग्रामपंचायतीकडून करण्यात आलं आहे। या संपूर्ण प्रकरणामुळे शाळकरी विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा प्रश्न आणि गावातील सांडपाणी व्यवस्थापनाचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला असून प्रशासन यावर कोणता अंतिम निर्णय घेणार याकडे ग्रामस्थांचं लक्ष लागलं आहे।